गुड आफ्टरनून मित्रांनो. आज आपण आलो सोंडाई फोर्टला. अचानक भयानक विजिट. आणि आत्ताच तिकडे गाडी लावली आहे समोर आणि आता ट्रेक करायला स्टार्ट करतोय. हा इकडे शूज चेंज करतोय बघा. जे नवीन शूज आहेत ते नवीन राहिले पाहिजेत. ट्रेकसाठी त्याने जुने शूज घेऊन आले. आणि बहुतेक मला वाटतं अजूनपर्यंत इकडे जास्त लोक आलेले नाही आहेत, त्यामुळे अशी घाण किंवा असं प्लास्टिक वगैरे काही दिसत नाही आहे अजूनपर्यंत. सगळं व्यवस्थित आहे. आणि पाऊस पण जास्त नसल्यामुळे इकडे जे वॉटरफॉल आहेत छोटे छोटे ते पण अजूनपर्यंत काही चालू नाही झाले. सो लेट्स टेक. बघू आता आपल्याला किती वेळ लागतोय. व्ह्यू बघा ना कसला, पूर्ण फॉग आहे. समोरची डोंगर रांग पूर्ण दिसतच नाही आहे. आता इकडून जायचं की तिकडून मागून जायचं ते माहिती नाही आहे वाटतं. इकडूनच आहे वाटतं. रस्ता तर इकडे चालला आहे समोर, तिकडूनच आहे. हां तिकडूनच आहे. 1-2 वर्ष अगोदर आलो त्यामुळे एवढा काय रस्ता आठवत नाही आहे, पण हाच असेल. हे जवळच आहे. 10 मिनिटात पोचू आपण वरती. हा ट्रेकचा पहिला नियम हाच असतो की समोरच्याला सांगायचं की 10 मिनिटात पोचू आपण वरती. भलेही 1 तास लागू दे, 1.5 तास लागू दे, 2 तास लागू दे, समोरच्याला तेच सांगायचं की आपण 10 मिनिटात पोचू म्हणून. हा ॲक्च्युली प्रॉपर असा फोर्ट नाही आहे. टेहा आणि बुरुज सारखा याचा उपयोग केला जात होता. आणि हे पूर्ण इकडे बघा ना, पूर्ण दगड पडलेले आहेत खाली. या दगडांमधून आपल्याला वाट काढत जायचं पुढे. आणि हार्ड म्हणजे अजिबातच हार्ड नाही, एकदम इझी ट्रेक आहे. म्हणजे जे नवखे ट्रेकर्स असतील की ज्यांना ट्रेक सुरुवात करायचं आहे किंवा ज्यांनी कधी पहिला ट्रेक केलेलाच नाही आहे, त्यांना जर यायचं असेल तर हा त्यांच्यासाठी बेस्ट ट्रेक आहे. फर्स्ट ट्रेक एक हा एक आणि कर्नाळ. कर्नाळा तरी थोडा म्हणजे ड्युरेशन जास्त लागतं, 1-2-3 तास लागतात कर्नाळ्याला. पण हा तुमचा जर नवीन तुम्ही ट्रेकर असाल ना तर 1 ते 1.5 तासामध्ये हा ट्रेक तुम्ही इझिली कंप्लीट करू शकता. जास्त वेळ नाही लागत या ट्रेकला. आपला पार्टनर यायचा राहिला आहे मागून. थांबतो थोडं. खूप दिवस विचार चालला होता ट्रेकचा प्लॅन करायचा, पण पावसाचीच वाट बघत होतो. आता कसं झालं की 2 दिवस पाऊस खूप असल्यामुळे कुठे बाहेर निघायला नाही मिळालं. आज थोडा पाऊस कमी होता त्याच्यामुळे विचार केला की आज जाऊन येतो कुठेतरी जवळच ट्रेकला. तर हा बेस्ट ट्रेक आहे. एक शॉर्ट राईड पण होते आपली, एक 120 किलोमीटर 130 किलोमीटरच्या आसपास. आणि हा शॉर्ट एक ट्रेक पण आहे जो आपला 1-1.5 तासामध्ये ट्रेक होतो. त्यातून व्ह्यू पण एवढा खतरनाक आणि क्लास व्ह्यू येतो ना. वरती गेल्यावर तुम्हाला दाखवेन मी काय व्ह्यू आहे. आणि ट्रेक एकदम इझी आहे. बघू शकतो तुम्ही, पावसामुळे ना पूर्ण दगड अशी पूर्ण खाली आलेली आहेत. आणि चालायला माती आणि छोटे छोटे दगड आहेत पूर्ण. त्यामुळे पाय एकदम सांभाळून टाकावा लागतोय. जरा जरी इकडे तिकडे झाला पाय की पडलं त्या दगडांमध्ये. 10 मिनटं चालत आले. 10 मिनटानंतर हालत पूर्ण खराब झाली. हा बघा व्ह्यू, पूर्ण पठार आहे, समोर गड आहे आणि वॉच टॉवर आहे. बघू, ह्याच्या अगोदर कधी वॉच टॉवरवरती गेलो नव्हतो. आता एकदा वॉच टॉवरवरती जाऊन बघतो वरून व्ह्यू कसा दिसतो ते, आणि तुम्हाला पण दाखवतो. वॉच टॉवर चांगला आहे की नाही काय माहिती, कंडिशनमध्ये दिसतो तर आहे. बघू जाऊन वरती. चढताना जेवढं इझी वाटतंय ना, उतरताना तेवढीच हालत बहुतेक खराब होऊ शकते. खूप उंच आहे मित्रांनो. अर्धा टप्पा पार झाला आताचा. हे बघा किती उंच आहे ते. अर्धा टप्पा पार झाला आणि अजून अर्धा टप्पा बाकी. हा स्ट्रेट 90 डिग्री आय थिंक. आरामात चढावं लागेल इथे. मी तर सजेस्ट करेन, मी आलो आहे पण तुम्ही नका येऊ. थोडं रिस्की आहे पॅच, त्यामुळे. फायनली
आलो आहे मी इथपर्यंत आणि इथून व्ह्यू तर खूप मस्त दिसतोय. हे बघा ना, समोरचे पूर्ण डोंगर दिसतात, डोंगर रांगा पूर्ण. आपण तिथून खालून ते झाड दिसतंय ना, तिथून स्टार्ट केलं आहे. पूर्ण डोंगर रांगा बघा, पूर्ण धुक्याने भेटलेले आहेत. आणि आपला डेस्टिनेशन हे इकडे समोर वरती. अजून बऱ्यापैकी चढायचं आपल्याला. बघू, मस्त व्ह्यू आहे इकडून. ज्याला हाईट फोबिया तो पण आलाय वरती. आता उतरताना बघू कसा उतरतो. वॉच टॉवरवरून आलोय खाली. आता इथून आपला प्रॉपर ॲक्च्युली ट्रेकची सुरुवात होईल. वरती सोंडाई देवीचं मंदिर आहे. तिथं फलक लावलेलं आहे की मंदिर असल्यामुळे मंदिराचं पावित्र्य राखा. सो फायनली इथून आता आपला ट्रेक स्टार्ट होतोय. आणि कोणीच नाही आहे. मगाशी एक 3-4 मुलं गेली खाली, ते शेवटचे होते वाटतं वरती आलेले. हे बघा, इथे समोर दिसतंय ना, झाडावरती घंटा बांधलेली आहे आणि पायरी येते एक. म्हणजे देवळाची जी सुरुवात जी होते मंदिराची, ती ह्या पहिल्या पायरीपासून होते. इथे झेंडा लावला आहे ना, ते घंटा बांधलेली इथे. ह्या पहिल्या पायरीपासून सुरुवात होते. सो इथे आपण पाया पडून स्टार्ट करू पुढे. घंटा वाजव. चला. आणि इकडे तुम्हाला ना माकड वगैरे खूप बघायला मिळतील. मोठे मोठे वानर आहेत इकडे. आपल्याला राईटनं जायचं आहे की लेफ्टनं जायचं आहे? बहुतेक कुठूनही जायचंच आहे आपल्याला. दोन्ही रस्ते तिकडेच जातात. हा थोडा इझी आहे, तो थोडा डिफिकल्ट आहे. ट्रेकला अजून रोड ॲक्च्युली प्रॉपर बनले नाही आहेत. जेव्हा लोक येतील ना, खूप येणं जाणं वाढेल ना, तेव्हा रस्ता बनत जाईल. आता सध्या जी पाण्याची वाट आहे जी येते त्यातून येतोय. पाऊस पडल्यानंतर ह्या पूर्ण वाटेतून आतून पूर्ण पाणी असतं. आता आपण त्या टप्प्याला आलो आहे ज्या एका टप्प्यामुळे हा गड मध्यम श्रेणीमध्ये येतो. इझीमध्ये नाहीत, थोडा मॉडरेटमध्ये येतो. जे समोर तुम्हाला दगड दिसतात ना, इथून सर्व वरती जाऊन त्या दगडावरून आपल्याला राईट साईडला जायचं आहे. आणि त्या दगडांवरती शेवाळ असल्यामुळे हे थोडं रिस्कमध्ये. त्यामुळे हा किल्ला आहे ना, गुगलवरती पण तुम्हाला मॉडरेट रिस्कमध्ये येईल, इझीमध्ये येणार नाही, काय ह्या एका पॅचमुळे. सो चला, कॅमेरा ठेवून आपण थोडा रस्ता शोधत वरती जाऊ आणि मग बोलू ना. त्या पॅचवरून आता हा चालला आहे. हा जो समोरचा पॅच आहे ना, अजून एवढं शेवाळ आलं नाही आहे, पाऊस अजून पडला नसल्यामुळे. पण ह्या पॅचवरती शेवाळ असल्यामुळे ना इकडून पाय खूप सरकतात. आज थोडा डिफिकल्ट पॅच आहे इथला, त्यामुळे शूज थोडे प्रॉपर घालून या. आमचा ॲक्च्युली ट्रेक करण्याचा काही असा प्लॅन नव्हता. कामासाठी आलो होतो आणि अचानक ट्रेकचा प्लॅन झाला, त्यामुळे आम्ही क्रॉक्सवरतीच आलो आहे. पण तुम्ही क्रॉक्सवरती येऊ नका, कारण इकडे पूर्ण शेवाळ आहे, पाय सरकण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यामुळे जेवढं चांगले ग्रिपवाले शूज घालून येता येतील ना, तेवढे चांगले ग्रिपवाले शूज घालून या. हे बघा खाली बघा, एवढं चढून आल्यानंतर परत एक 5 मिनटं रेस्ट घेतली होती आम्ही. आणि आता रेस्ट घेतल्यानंतर परत वरती चाललो आहे. खूप दिवस झाले ना ट्रेकची सवय नसल्यामुळे 10 मिनटं चाललं थोडं इन्क्लाइन की रेस्ट घ्यायची. दुकानं वगैरे प्रॉपर बनवलेली आहेत सर्व. सॅटर्डे संडेला जर येत असाल ना तुम्ही, तर तुम्हाला लिंबू पाणी, काकडी वगैरे, कोकम सरबत वगैरे, चहा, मॅगी हे सर्व मिळू शकतं इथे. आम्ही वर्किंग डेला आलो आहे, त्यामुळे इथे काही नाही आहे सध्या. त्यामुळे आम्ही आमचं पाणी आणि बिस्किट्स हे सोबत कॅरी केलेले आहेत. आणि कचरा जो पण आहे ना, तो सोबत घेऊन जायचा, वरती टाकायचं नाही. नंतर हे असे प्लास्टिक वगैरे सगळं कचरा दिसतो समोर. अजून एक आपल्याला तसाच पॅच दिसला आहे शेवाळमधून जायचा. हा ट्राय करतोय पहिलं.
हे गेल्याच्यानंतर पुढे मी जाईन. सो नाही वाटतं एवढं शेवळ. तर ऑलमोस्ट आपण पोचत आलो. 5-10 मिनटं बाकी आहेत. पोचला तो आता मी जातो कॅमेरा ठेवून सेफली. फायनली आपला हा पॅच कंप्लीट झाला आहे विदाऊट घसरता. आणि आता पुढे आलो आहे आपण. इकडे जायचं वरती. ते शिड्या आहेत ना तिकडे, तिकडे जायचं. तिकडे समोर समोर ते दुकान दिसतंय ना ते. हां हां इझी आहे इझी. चल. आपल्याला मित्रांनो ना बीप खूप घालावे लागतात. मित्रांबरोबर ट्रेक करायचं असलं ना तर खूप शिव्या घालतात. सो त्यामुळे तिकडून आलो आपण. खाली ते दुकान आहे ना तिकडून असं 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 पूर्ण फिरत इथपर्यंत आलो आहे ना. आता इकडून त्या दुकानाकडे जायचं आहे आणि तिथून मग शिड्यात आपल्याला वरती जायला. इकडेच जायचं आहे पण रस्ता तिकडून आहे. चल. हे बघा अशा गोण्या बनवून बेस बनवलेला होता हॉटेलचा. ॲक्च्युली लाल माती आहे ना, ह्या मातीचा कसा सीन होतो, पावसामुळे ही माती ना दबत नाही, सुळसुळीत होते आणि पूर्ण निघून येते माती. हे बघा ना इकडे पण लँडस्लाईड झाले आतमध्ये. लाल मातीचा हाच प्रॉब्लेम आहे की जास्त पाणी ही रोखून ठेवत नाही. पाणी जास्त झालं ना की सरकायला होतं. म्हणजे छोटे छोटे झरे आहेत त्यामुळे कंटिन्युअसली पाण्याचा प्रवाह चालूच आहे या डोंगरावरून. खाली मोरबे डॅमचा व्ह्यू बघा. आणि पाणी एवढं कमी झालं आहे ना मोरबे डॅममध्ये ह्यावर्षी. लास्ट टाईम गेल्या वेळी आलो होतो 2023ला आय थिंक. तोपर्यंत हे जे पूर्ण समोर दिसतं ना घरं ते थोडं अर्ध्यापर्यंत भरलेलं होतं. ह्यावर्षी पाणी खूप कमी झालं आहे. चला. वाजलेत 4:30. आपल्याला वरती जाऊन वरून पुन्हा नाही माझं गाड्या थोडंसं पुढे असतं मित्रांनो 10 मिनटं. त्यामुळे मला थोडा टाईम एक्स्ट्रा सांगतो मी. आता जायचं आहे आपल्याला पूर्ण वरती, पूर्ण चढायचं आहे. वरतून पुन्हा खाली उतरून गाडी घेऊन घरी जायचं आहे. सो टाईम खूप कमी आहे आणि काळोख व्हायच्या अगोदर आपल्याला इथून खाली उतरायचं आहे. आणि पाऊस जोरात लागायच्या अगोदर, कारण पूर्ण वरती बघा ना पूर्ण ढग आलेत काळे काळे. पाऊस कधी येऊ शकतो जोरात. आता पाऊस नाही आहे तोपर्यंत आपण पूर्ण ट्रेक कंप्लीट करू आणि लवकरात लवकर खाली उतरू. जरी ट्रेक रिस्की नसला ना तरी इथे सांभाळून चालावं लागतं, कारण राईट साईडला पूर्ण दरी आहे खाली. हे जे दगड आहेत त्यांच्यावरती जेव्हा शेवाळ येतं ना पाण्यामुळे, त्यामुळे पाय एकदम व्यवस्थित टाकावे लागतात आपल्याला. आणि आता पाय पूर्ण सरकून आपण पडण्याची शक्यता असते. मित्रांनो आता वरती आलो आहे आपण. आणि ज्या पॅचचा आपण वाट बघत होतो ना इतका उशीर, तो पॅच समोर आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे जे स्टेअर्स दिसतात ना इथून आपल्याला वरती जायचं आहे. सो आता 5 मिनटं थांबलो इथे, थोडं पाणी वगैरे पितो आणि पटकन वरती जातो. कारण आता वाजले 4:30 आणि आम्हाला वरती जाऊन पुन्हा तेवढं खाली उतरायचं आहे. आणि आता पूर्ण फॉग आला आहे गडावरती, त्यामुळे वरून काय खाली दिसणार नाही आहे. आता बघा ना पूर्ण गडात फॉग आला आहे आणि पाऊस पण चालू झाला आहे आता. सो लवकर जातो आणि वरचं तुम्हाला जे व्ह्यू आहे ना तो वरून दाखवतो. पूर्ण मोरबे डॅम जो समोर दिसतोय ना त्याचा पूर्ण व्ह्यू दिसेल आपल्याला वरून. वरती आलो ना तर गडाला जायच्या अगोदर आपल्याला इथे 2 टाक्या बघायला मिळतात. इथे 2 टाक्यात आणि वरती 1 टाकी, अशा 3 टाक्या टोटल वरती बघायला मिळतात आपल्याला. ज्या शिड्या मी तुम्हाला खालून दाखवत होतो धुक्यामुळे दिसत नव्हत्या ना, तर ह्या शिड्यात ही एक आहे आणि वरती त्या 2 शिड्यात. त्या 2 क्रॉस केल्यानंतर आपण गडाच्या माथावरती पोचू, जिकडे सोंडाई देवीचं मंदिर आहे वरती. गडाचा माथा खूप छोटा आहे, जास्त मोठा नाही आहे. सो वरती जास्त लोक गेली ना तर खूप गर्दी होते. मग खाली अर्धी लोक खाली आल्याच्या नंतर बाकीच्यांना वरती जायला मिळतं. पण आज कोण नसल्यामुळे आपल्याला पूर्ण रिकामी मिळेल. नंतर या शिड्यांवरती पण खूप गर्दी असते सॅटर्डे संडेला आलात. आणि या खूप सेफ आहेत शिड्या, नवीन लावलेल्या त्या, त्यामुळे इथे जायला काही प्रॉब्लेम नाही आहे. या शिड्या ज्या आहेत प्रॉपर बोल्टिंगने फिक्स केलेल्या आहेत रॉकमध्ये सगळ्या ठिकाणी. आता या शिडीने वरती गेल्यानंतर व्ह्यू बघू कसा दिसतोय. हालत खराब होते थोडी थोडी. बघा ना पूर्ण फॉग आलाय, खालचं काही दिसणारच नाही आता. आता आपण बोलू शकतो की आपण प्रॉपर ढगांच्या आतमध्ये ढग इथे आहेत.
ढगाच्या खाली मुरबेडम आणि आपण ढगाच्या वरती. हे बघा, पहिली शिडी क्रॉस केल्यानंतर आपण आता आलो सेकंड शिडीकडे. आता सेकंड शिडी चढायला सुरुवात करतो आपण. खाली बघा ना, पूर्ण ढग दिसतात. खाली काही दिसणारच नाही आपल्याला अजिबात. आणि खूप इन्क्लाइन शिडी आहे, खूप उंचावरती अशी स्ट्रेट. हे बघा ना, पूर्ण ढगामध्ये, आपण पूर्ण ढगामध्ये. स्टेअर सोडले तर बाकी काहीच दिसत नाही आहे लेफ्ट राईटचं. आणि ह्या शिडीवरून चढून वरती आल्यानंतरच समोरच आपल्याला एक मोठा पाण्याचा टाका दिसेल. हे बघा, हे प्रॉपर डोंगर कोरून बनवलेले आहे. पूर्ण धुक्यात, पूर्ण धुके. कुठून आलो आहे आपण ना हे पण कळणार नाही आपल्याला. खालची दुकानं पण दिसत नाहीत बघा. कसं वाटतंय? हे तोंडाकडे बघून तुम्हाला कळत असेल कसं वाटलं याला. आणि हे पाणी खूप थंड असतं. बहुतेक पिण्यालायक आहे की नाही माहिती नाही, पण हे डोंगरातलं पाणी खूप थंड असतं. ही शेवटची शिडी आहे. ही चढली की आपण डायरेक्ट मेन गडाच्या माथ्यावरती जाणार. आणि हा जो दगड दिसतोय ना समोर, या दगडावरती लोक जाऊन फोटो काढतात. आणि हा पूर्णपणे डोंगराच्या बाहेर आहे. हे रिस्की आहे खूप, त्यामुळे मी तर सजेस्ट करेन की कोणी इथे जाऊन फोटो नका काढू. इकडे आलात तरी इथपर्यंत ठीक आहे, त्या दगडावरती नका जाऊ. हां जा ना, काढतो. दगडावरती जातोस का? नाही, मी आताच बोललो यांना जाऊ नका, तू जाशील मग परत नाव खराब होईल माझं. मित्रांनो, वरती पोचलो आहे. समोर तुम्ही बघू शकता आपल्याला वरती देवीचं मंदिर आहे, सोंडाई देवीचं मंदिर. आणि फॉगमुळे काहीच दिसत नाही. आणि इथे चप्पल वगैरे बुटं इथेच काढायचे आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे. आता बिना चप्पलचं आपण वरती जायचं आहे. वरून ना खूप मस्त असे नजारे दिसतात. पण प्रॉब्लेम आता एवढाच आहे, इकडे फॉग असल्यामुळे आपलं आजूबाजूचं काहीच दिसणार नाही आहे. बघा ना, आजूबाजूचं काहीच दिसणार नाही तुम्हाला. फक्त मंदिर दिसतं देवीचं आणि आम्ही स्वतः दिसतोय, बाकी काहीच नाही दिसणार. सो मित्रांनो, आता आपण पोचलोय वरती देवीच्या मंदिराच्या इथे. आपण दर्शन घेऊ, थोडा वेळ इथे रिलॅक्स करू आणि मग खाली उतरायला चालू करू. कारण धुके खूप वाढलेत आणि पाऊस पण खूप येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं खाली जाऊ. या देवीचं दर्शन घेऊ. आपण इथून निघतोय, वरती दर्शन घेतलं, थोडा वेळ बसलो आणि आता निघालो. पण आता खाली जाताना आम्हाला रस्ता दिसेल की नाही हे सांगू शकत नाही, कारण पूर्ण फॉग आहे खाली. हवा पण खूप वाढली आहे आणि पाऊस येण्याची पण दाट शक्यता वाटते. सो जेवढं आरामात होईल तेवढं खाली जाऊ. कारण बघा ना, आता इथे आम्ही आणि खाली ज्या स्टेप्स चढलो होतो ना त्या पण दिसत नाही आहेत क्लिअरली. ही स्टेप दिसते आणि समोर बघा तुम्हाला थोडासा फॉग गेला आहे, त्यामुळे समोर तुम्हाला तो डॅम दिसत असेल बघा, मुरबे डॅम. तो पण आता धुक्यांमध्ये गायब. धुकेच खूप आहे तिकडे. आणि हे असे ट्रेक आहेत ना, हे पावसामध्ये करायला खूप मजा येते. म्हणजे निसर्गाचं सौंदर्य आणि सोबत आपली सेफ्टी, हे दोन्ही घेऊन चालायचं. सौंदर्य बघायचं आणि आपली सेफ्टी घेऊन चालायचं. आणि या शिड्यांवरून उतरताना थोडा आरामात, कारण ही शिडी खूप हलते. त्यामुळे जेव्हा इकडे याल तुम्ही थोडंसं आरामात स्वतःचा
बॅलन्स सांभाळून चालला ह्याच्यावरून शेड्यांवरून. शेड्या तशा एकदम व्यवस्थित आहेत, तरी आपण आपला बॅलन्स सांभाळून चाललेलं बरं. बघा ना, खाली काहीच दिसणार नाही, काहीच म्हणजे काहीच. समोर डॅम आहे, खाली गाव आहे, काहीच नाही दिसत आहे. समोर ॲटलिस्ट समोरची जी दुकान आहे जिथून आपण मगाशी आलो आहे ना, समोरची दुकान आहे ती पण दिसत नाही आहेत. तर स्टेअरवरती जाऊन तुम्हाला दाखवतो की स्टेअरवरून खालचं दिसतंय का ते, म्हणजे स्टेअर तरी ॲटलिस्ट पूर्ण दिसते की नाही ते बघू. तू येताना खूप हळू आणि शेवाळ आहे, जरा जरी पाय सरकला तरी डायरेक्ट खाली. बघा ही स्टेअर दिसते, त्याच्या खालची स्टेअर आपल्याला दिसत नाही आहे. खाली उतरता आता हळूहळू हळूहळू फॉग पण कमी होतो आहे. थिंक हळूहळू उतरायला सुरुवात केलेली आहे, हळूहळू उतरतं खाली आता. तिथे हार्डली मला वाटतं आम्ही एक 40 मिनिटामध्ये आलो असेल वरती, म्हणजे बसलो वगैरे त्यामुळे 1 तास लागला असेल. नंतर कॉन्स्टंटली आलो तर आपण 40 मिनिटामध्ये येतो वरती. फॉग पण होतोय थोडंफार कमी आता.